नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे काव्या ही झोपलेली असते. पार्थ हा नुकताच अंघोळ करून बाहेर आलेला असतो. काव्या झोपली आहे आणि पार्थ हा काव्याकडे एकटक बघत असतो. पार्थला काव्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवत असतात. त्याने तिच्यासाठी गजरा आणलेला त्याला आठवत असतो. तर इकडे नंदिनी ही सुद्धा जेव्हा झोपलेला असताना त्याचा चेहरा बघत बसलेली असते आणि ते दोघंजणं पहिल्यांदा गाडीने एकत्र जात असतात. त्यावेळेस जीवाने नंदिनीसाठी 100 रुपयाचे 5 गजरे घेतले होते. त्यावेळेस लगेचच ती गजरेवाली म्हणाली होती, दादांचं वहिनीवर खूप प्रेम आहे, ते सुद्धा तिला आठवत असतं. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडपुरीचा जीवाने तिला घास भरवलेला असतो. प्रत्येक गोष्ट नंदिनीला आठवत असते आणि नंदिनी ही हसत बसलेली असते. तर दुसरीकडे काव्याच्या चेहऱ्यावरती ऊन येत असतं. त्यामुळे पार्थ हा अलगच तिच्या चेहऱ्यासमोर हात पकडतो. काव्याच्या चेहऱ्यावर ऊन यायचं बंद होतं. पार्थ हात काढतो तसं पुन्हा तिच्या चेहऱ्यावर ऊन यायला लागतं. मग पार्थ तिथेच बेडवरती काव्याच्या आणि त्या खिडकीच्या मध्ये बसतो. तर इकडे आता त्याला तिथे बसल्यावर सगळे सुंदर क्षण काव्याबरोबर घालवलेले आठवायला लागतात. रिक्षातून ते दोघं जात असताना त्या दोघांची झालेली पहिली टक्कर, तर दुसरीकडे नंदिनीला सुद्धा जीवाबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. चकाचक बाई असं जीवाने तिचं जे नाव सेव्ह केलेलं असतं ते नंदिनी बघून हसत असते. तर दुसरीकडे आता तिला हेही आठवत असतं की पहिल्यांदा स्वतःहून जीवाने कशी तिला लिफ्ट दिली होती आणि कशी तिची मदत केली होती. तर आता दुसरीकडे पार्थ हा बघतो की काव्याला उन्हाचा त्रास होईल आणि मग तो खिडकी बंद करून घेतो, पडदे लावून घेतो आणि पटकन स्वतःचा आवरायला लागतो. आता केस विंचरायला ज्यावेळेस तो आरशासमोर येतो त्यावेळेस तिथे त्याला दिसतं ते म्हणजे काव्याचं सनस्क्रीम. आता पार्थ ते क्रीम हातामध्ये घेतो आणि त्याला आठवतं की काव्याला त्या क्रीमवरून पार्थने किती त्रास दिला होता. ही क्रीम मुलंसुद्धा लावतात का? दिवसा लावलेली चालते का? ही सुंदर होण्यासाठी वापरतात का? बाप रे, किती प्रश्न विचारले होते त्यावेळेस मी. त्यानंतर तो वॉलेट विसरत होता. त्यावेळेस काव्याने त्याला त्याचं वॉलेट आणून दिलं होतं आणि हे घ्या, मी पैसे चोरलेले नाही आहेत यातले, असंही सांगितलं होतं. त्यानंतर पार्थला आठवतं ते म्हणजे काव्याचा खोटारडेपणा. आता एवढ्या सुंदर आठवणी आठवल्यानंतर पार्थच्या चेहऱ्यावर आपसूक हसू आलेलं असतं. पण ही एक कटू आठवण आठवते की काव्या त्याच्याशी खोटं बोलली आणि पार्थचा मूड स्पॉईल होतो. पार्थ ते सनस्क्रीम पॉकेट तिथेच ठेवतो आणि पटापट तयार व्हायला लागतो. तर दुसरीकडे नंदिनी ही आता तिचा आणि जीवाचा लग्नाचा जो फोटो असतो तो पाहत असते आणि त्यावेळेस तिला आठवतं की जीवा तिला त्याच्या जन्माची आणि त्याच्या नावाची गोष्ट सांगत होता आणि त्यावेळेस तो किती हसत होता. तर आता नंतर पार्थ हा रम्याची ऑफिसला जायला वाट बघत बसलेला असतो आणि तो त्या दरम्यान पेपरही वाचत असतो. आता इतक्यात त्या ठिकाणी एक मावशी येतात आणि पार्थला कॉफी देत असतात. पार्थ त्या मावशींकडे बघतो आणि विचारतो, तुम्ही? कल्पनाताई कुठे आहेत? त्यावर त्या मावशी सांगतात की कल्पनाताई काही दिवसांसाठी गावी गेल्यात, म्हणून त्यांनी मला पाठवलं आहे. त्यावर पार्थ म्हणतो, अच्छा ठीक आहे, पण मी कॉफी नाही मागवली. त्याबरोबर लगेचच त्या मावशी सांगायला लागतात की साहेब, मला काव्याताईंनी तुम्हाला कॉफी द्यायला सांगितली. आता काव्याने कॉफी द्यायला सांगितली म्हटल्यावर पार्थ कॉफी मग हातात घेतो आणि मग लगेचच त्या मावशींना सांगायला लागतो, नाही, कॉफी आवडते तशी मला, पण आता मला कॉफी नको आहे. आणि तो लगेचच कॉफीचा मग खाली ठेवून देतो. आता ही गोष्ट काव्या बघते आणि आता मात्र काव्याला कळत नसतं की आता मी काय करू. तर लगेचच पार्थ हा त्या मावशींना म्हणतो, तुम्ही एक काम करा, ही कॉफी घेऊन जा. त्याबरोबर आता त्या मावशी कपाला हात लावतात आणि काव्याकडे बघतात. त्याबरोबर लगेच काव्या ही त्यांना इशारा करून सांगते की नाही नाही, मग तिथेच राहू द्या, अजिबात घेऊन येऊ नका. त्याबरोबर आता पार्थ हा लगेचच त्या मावशींकडे बघतो आणि म्हणतो, काय तिकडे काय बघताय, घेऊन जा कॉफी, मला नको आहे. त्याबरोबर लगेचच आता त्या मावशी हो साहेब असं म्हणतात आणि कॉफी मग उचलून तिकडनं निघून जातात.
आता खरं तर पार्थला कॉफी घ्यायची असते, पण काव्याने कॉफी दिलेली असते, त्यामुळे पार्थ कॉफीला नाही म्हणालेला असतो. त्यानंतर आता काव्य लगेच पार्थच्या पुढ्यात येऊन उभी राहते आणि हाताची घडी घालते. पार्थ हा काव्याकडे बघतो आणि तिला विचारतो, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? काही काम होतं? त्याबरोबर काव्या म्हणते, नाही, माझं काही काम नव्हतं, पण पार्थ तुमचं काय चाललं आहे? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, मी काय केलं? त्याबरोबर काव्य म्हणते, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? त्यावर पार्थ म्हणतो, अरे हे बरं आहे, बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोलत तरी प्रॉब्लेम, मस्करी केली की म्हणता मस्करी केली, नाही केली की म्हणता नाही केली. त्यावर काव्या म्हणत असते, पण पार्थ इतके शांत तुम्ही का आहात? हे बघा प्लीज, तुम्ही सांगा ना मला, माझं काही चुकलं आहे का? हे बघा, एक गोष्ट तर मला आता कळून चुकली आहे की देशमुखांचा बोका माझ्यावरती चिडला आहे. आता का चिडला आहे तुम्ही माझ्यावरती, तर तुम्हीच सांगा मला. काय झालं आहे पार्थ, बोला ना. त्यावर पार्थ हा काव्याला म्हणत असतो, तुम्हीच आठवा आणि विचार करा, मी चिडण्यासारखं तुम्ही काही केलं आहे का? आठवतं आहे का तुम्हाला की मी चिडण्यासारखं काम काही झालं आहे तुमच्या हातून? त्यावर काव्य आठवते आणि म्हणते, तुम्ही चिडण्यासारखं? मी तुम्हाला खूप बोलते, बडबड करते म्हणून चिडलाय का तुम्ही माझ्यावर? नाही पार्थ, हो बोला ना, का चिडलाय? आता ते दोघं बोलत असताना मालिनी त्या ठिकाणी येते आणि मालिनी म्हणायला लागते, काय रे तू चिडलायस पार्थ? का रे? त्याबरोबर लगेचच आता पार्थ आणि काव्या गप्प बसतात. मग पार्थ आईला विचारतो, आई मंदिरात गेली होतीस का? त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, हो मंदिरात गेले होते. अरे जाताना मन खूप प्रसन्न होतं, मंदिराच्या बाहेर पडेपर्यंत अगदी मन प्रसन्न होतं, पण बाहेर जी काही घटना घडलेली कानावर आली त्याच्यामुळे मन अगदी उदास झालं माझं, भीती वाटते रे मला. त्यावर पार्थ म्हणतो, काय झालं आई? त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय तुला माहीत नाही आहे बाहेर काय घडतंय ते? पार्थ म्हणतो, आई सांग ना. त्यावर मालिनी काकू सांगतात की अरे आपल्या बाजूचे ते माने काका आहेत ना, बाजूचा बंगला गा आपल्या, तिथे काल रात्री चोरी झाली. 2 चोर घरात घुसले आणि त्यांनी चोरी केली. आता माने काकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यातल्या एकाने त्यांच्या डोक्यामध्ये टॉर्च मारला आणि मग चोरी केली. त्यावर पार्थ म्हणतो, माने काका ठीक आहेत ना? त्यावर आई सांगते, हो रे आता ठीक आहेत. त्यांचे काही नातेवाईकसुद्धा आलेत. त्यांची बायको गेल्यानंतरपासून ते एकटेच राहतात. त्यांची मुलंसुद्धा परदेशात असतात आणि हे सगळं घडून बसलं. घरात होती नव्हती ती सगळी कॅश घेऊन चोर पळून गेले रे. त्याबरोबर पुढे आई विचारतात, आणि आपल्या सिक्युरिटीचं काय? पार्थ, अरे आपला तो जुना सिक्युरिटी होता तो कुठे गेला? आता कोणतरी हा नवीनच दिसला मला गेटवर. त्याबरोबर पार्थला आठवतं की काव्यावरती अटॅक झाला होता आणि त्यावेळेस रागारागात जीवाने एका सिक्युरिटी गार्डला कमी केलं होतं आणि त्याच्याऐवजी त्यांनी नवीन सिक्युरिटी गार्ड हायर केलेला होता. त्याबरोबर आता इकडे काव्याला भीती वाटते. पार्थ आता आईला सगळं खरं सांगतोय की काय? पण पार्थ आईला काही खरं न सांगता म्हणतो, अगं ते काही दिवसांकरता गावाला गेलेत म्हणून त्यांची रिप्लेसमेंट म्हणून हे दुसरे आणलेत. त्याबरोबर आई म्हणते, बरं बरं ठीक आहे, पण एक काम कर, तू सुद्धा जाताना त्या सिक्युरिटी गार्डला सांग, व्यवस्थित लक्ष ठेव बाबा. मी सुद्धा आता येताना सांगितलं आहे, सगळं व्यवस्थित राहायला हवं, नाही का? मला ना भीतीच वाटते. त्याबरोबर आता पार्थ हा आईला सांगतो, काळजी नको करूस. मग आता मालिनी काकू ह्या तिकडनं किचनमध्ये त्यांची कामं आटपण्यासाठी निघून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता रम्या ही ऑफिसला जायला निघत असते. तर आता वसुहत्या तिला म्हणत असते की काय करणार आहेस तू त्यांची 1 मंथ ॲनिव्हर्सरी खराब करायला रम्या, सांग ना. अगं मी मालिनीला आणि नंदिनीला तर तयार केलं 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी, पण तू त्याची कशी वाट लावणार आहेस, ते कसं स्पॉईल करणार आहेस, ते सांग तरी मला, काय प्लॅन आहे नेमका तुझा? रम्या म्हणत असते, आई अगं ऑलरेडी मला उशीर झाला आहे, थांब ना तू, तुझं काय मध्येच, मला तयार होऊ देत ना आधी. त्याबरोबर वसुहत्या म्हणत असते, रात्रीची जी पार्थच्या सोशल मीडियावरती घुटवळत राहतेस ना, त्यापेक्षा झोपत जा रात्री लवकर, म्हणजे सकाळी हा असा उशीर होणार नाही. तू सांग बरं मला, तू काय प्लॅन केला आहे? रम्या काही सांगत नसते. तर वसुहत्या तिला विचारत असते, त्रास कोणाला होणार आहे, काव्याला का नंदिनीला? तरीसुद्धा आता रम्या काही सांगत नसते, ती लायनर लावत असते. वसुहत्या तिचा हात पकडायला जाते आणि त्यामुळे रम्याचं लायनर खराब होतं. रम्या म्हणते, आई हे काय केलंस, माझं लायनर खराब झालं. त्यावर आता आत्या ही तिला सांगायला लागते की हे बघ, काळजी करू नकोस, फक्त ते थोडंसं बाजूला गेलं आहे, पुसून घे, जाईल आपोआप. त्याबरोबर रम्या म्हणते, आई तुला माहिती आहे का, एखाद्या मुलीचं लायनर खराब होणं म्हणजे
जवळपास तिची 20 मिनटं वाया घालवण्यासारखं आहे. वसवत्या म्हणते, थोडंसं ऑइल घे टिश्यू पेपरवरती आणि पुसून काढ, आपोआप जाईल. त्यावर रम्या म्हणते, ओके, म्हणजे सगळा चेहरा ऑइली करून घेऊ. त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते, ही मुलगी बाकीचं सगळं करते, फक्त मी विचारलेल्या प्रश्नांचं तेवढं उत्तर देत नाही आहे. आवर तू तुझं आवर. आणि मग आता वसवत्या रागात येतात आणि सोफ्यावरती बसून घेतात. तर दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ, मी काय म्हणत होते, आपण ॲटलिस्ट मालिनी काकूंना तरी खरं सांगूया का परवा दिवशी माझ्यावरती अटॅक झाल्याचं? नाही, म्हणजे मीच म्हटलं होतं तेव्हा की आपण घरात कोणाला काहीच नको सांगायला म्हणून, पण मालिनी काकूंना तरी ॲटलिस्ट सांगूया. कारण काय आहे ना, जर त्यांना बाहेरून कुठून हे कळलं ना तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि असं नको व्हायला. तुम्हाला काय वाटतं आहे, आपण बोलूयात का त्यांच्याबरोबर? त्यावर लगेचच पार्थ हा काव्याला उत्तर देतो, हा विचार गोष्टी लपवण्यापूर्वी करायला हवा होतात. आता मात्र काव्य पार्थकडे बघतच राहते. पार्थ उठतो, स्वतःची बॅग घेतो आणि ताबडतोब तिकडनं निघून जातो. आता मात्र पहिल्यांदा पार्थ काव्याबरोबर एवढा वाईट रूढ वागत असतो. त्यामुळे आता काव्यालासुद्धा या गोष्टीचा त्रास होत असतो. तिला कळत नसतं नेमकं की काय झालं आहे, तिच्याकडून कोणती अशी चूक घडली आहे, पण ती पार्थबरोबर खोटं बोलली आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येत नसते. तर दुसरीकडे आता पार्थ हा बाहेर आलेला असतो आणि बाहेर येऊन तो विचार करायला लागतो की त्या दिवशी घरात कोण घुसलं होतं, कोणी अटॅक केला काव्यावरती, हे शोधून काढलंच पाहिजे. कारण काहीही झालं तरीसुद्धा हा देशमुखांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. पण कसं शोधून काढू? पोलिसात गेलो तर बाबांना लगेच कळेल आणि घरात ही गोष्ट कळूही द्यायची नाही आहे. आणि मग पार्थला एक आयडिया सुचते. पार्थ लगेच त्याच्या एका मित्राला म्हणजेच विशालला कॉल करतो आणि म्हणत असतो, अरे हॅलो विशाल, अरे ऐक ना यार, मला ना तुमच्या बँकेबाहेरचा CCTV फुटेज हवा. तुमची बँक आमच्या घराच्या जवळच आहे ना, त्यामुळे. अरे नेमका माझ्या घरचा CCTV बंद झाला आहे आणि त्या दिवशी घरात 2 चोर घुसले होते. अरे पकडण्याचा प्रयत्न केला यार, पण नाही पकडता आले. पकडले पण निसटून गेले. म्हणून CCTV हवं. हवं तर काय ऑफिशियली मेल वगैरे करायचं असेल तर मी करतो तुला. ओके ठीक आहे, थँक्यू, बाय. असं म्हणत आता पार्थ फोन कट करतो. त्यानंतर आता तो ऑफिसला जायला निघालेला असतो, गाडीत बसलेला असतो. इतक्यात मागून कोणीतरी गाडीत येऊन बसल्याची चाहूल पार्थला लागते. पार्थला वाटतं की मागे रम्या येऊन बसली आहे. पार्थ पटकन म्हणतो, रम्या, किती उशीर? आणि तो घड्याळ बघत असतो. त्याबरोबर मागे बसलेली काव्या पार्थला म्हणत असते, चला निघूया. त्याबरोबर पार्थ मागे बघतो तर काय, काव्या गाडीत बसली आहे. पार्थ हा काव्याला म्हणत असतो, माझ्या गाडीत का बसलात? त्याबरोबर काव्या म्हणते, का? मी गाडीत बसलेलं तुम्हाला आवडलं नाही का पार्थ? त्याबरोबर आता पार्थ लगेच म्हणायला लागतो, मला काय आवडतं काय नाही हे सुद्धा आता तुम्हीच ठरवणार. त्यावर काव्या म्हणते, पार्थ का बोलताय तुम्ही माझ्याशी असं? तुम्हीसुद्धा इतकं रूढ बोलू शकता, मला खरंच वाटलं नव्हतं. हां, बाय द वे, तुम्हाला सरप्राईजेस आवडत नाहीत का पार्थ? आता तुम्हाला सरप्राईजेस आवडत नाहीत का पार्थ, असं काव्याने विचारल्याबरोबर पार्थ सांगत असतो की सरप्राईजेस आवडतात मला, पण काय ना, हल्ली मला फक्त आणि फक्त धक्केच मिळत आहेत. त्यानंतर आता लगेचच पार्थ हा काव्याला म्हणत असतो, तुम्हाला रिक्षा किंवा कॅब मिळाली असती की, माझ्या गाडीने येण्याची काय गरज? त्यावर काव्या म्हणत असते, सोडा ना मला पार्थ तुम्ही. त्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो, ठीक आहे. त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही का चिडलाय माझ्यावर, का नाराज आहात, सांगा ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये सोडतो, जिथे नेहमी तुमचे लेक्चर सुरू असतात ना तिथे, आणि तिथे घेऊन जाऊनच तुम्हाला सांगतो मी का तुमच्यावरती चिडलो आहे ते. आणि मग आता पार्थ गाडी स्टार्ट करतो. आता मात्र लगेचच काव्य विचारायला लागते, रम्या नाही येणार आहे का आपल्याबरोबर? आता रम्याचं नाव घेतल्याबरोबर पार्थ म्हणायला लागतो, नाही, येईल ती तिची. तुम्हाला उशीर होतो आहे ना तुमच्या इन्स्टिट्यूटला जाण्यासाठी, मी सोडतो तुम्हाला. तुमचं नेहमी जिथे लेक्चर क्लासेस सुरू असतात ना तिथे सोडतो. आता मात्र काव्या ही म्हणते, ओ क्लासला, ठीक आहे चला. आणि मग आता लगेचच पार्थ आणि काव्या हे तिकडनं जायला निघालेले असतात. इकडे काव्याला मात्र टेन्शन आलेलं असतं की नेमकं पार्थच्या मनात सुरू तरी काय आहे, पार्थ इतकं रूढ, इतकं वाईट का वागतायत. तर दुसरीकडे आता रम्या ही घाईघाईत जात असताना तिचा तोल जातो आणि ती आता तोंडावर पडणार असते. पण तितक्यात तिकडे नंदिनी येते आणि ती रम्याला पकडते आणि वाचवते. नंदिनी रम्याला म्हणत असते, अगं रम्या हळूहळू, आता तोंडावर पडली असतीस.
त्याबरोबर रम्या नंदिनीकडे रागात बघते आणि तिला म्हणत असते, नंदिनी आता मला उशीर होतोय म्हणून, नाहीतर तुला बरोबर उत्तर दिलं असतं. त्यावर नंदिनी म्हणत असते की उशीर होतोय का? बरं बरं मग निघ निघ, तुला कॅब वगैरे मिळायला हवी ना काहीतरी. त्यावर रम्या म्हणते, नंदिनी तू विसरतेस का? माझा पार्थ मला रोज त्याच्यासोबत घेऊन जातो, रोज त्याच्याबरोबर त्याच्या शेजारच्या सीटवर बसून मी निघून जाते. त्यावर नंदिनी म्हणते, अगं रम्या, तू मला ससा कासवाची गोष्ट सांगितली होतीस, ती स्वतःच विसरलीस. त्याबरोबर नंदिनीला रम्या विचारत असते, काय ससा कासवाची गोष्ट आणि मी तुला सांगितली? त्यावर नंदिनी म्हणते, हो, तूच मला सांगितली होतीस ससा कासवाची गोष्ट. आणि आज काय झालं माहिती आहे का? ससा मेकअप करत राहिला आणि कासव गाडीत बसून निघून गेलं. मग नंदिनी ही सांगायला लागते की मी काव्याला सहज म्हणून बाय करायला खिडकीपाशी गेले, तर बघितलं तर काय, पार्थ आणि काव्या एकत्र कारमध्ये बसून निघून गेले. म्हणजे काय, ससा हा मेकअप करत राहिला आणि कासव गाडीत बसून गेला. कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणायला लागते, काय पार्थ आणि काव्या, तू मला का सांगतेस हे सगळं, माझा काय संबंध? त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं असं काय करतेस, पार्थ तुझा चांगले मित्र आहेत की नाही, मग तुला तुझ्या मित्राची खूप काळजीसुद्धा आहे, म्हणून तुला सांगितलं मी, बस बाकी काही नाही. आणि हो, आज ऑफिसला गेलीस ना की पार्थना 1 मंथ ॲनिव्हर्सरीसुद्धा विश कर, कारण काय आहे, एका महिन्यात दोघांनी बरीच प्रगती केली. दोघं आज एकत्र गाडीने सुद्धा गेलेत. काय बरोबर ना? आता मात्र खरं तर रम्याला नंदिनीचा खूप राग येत असतो, पण रम्या ही स्वतःवरती खूप कंट्रोल करत असते. ती नंदिनीला काहीच बोलत नसते. मग शेवटी रम्या ही गप्प आहे हे बघून नंदिनी रम्याला म्हणायला लागते, रम्या अगं उशीर होतोय ना तुला, निघ निघ तू जा लवकर, नंतर तुला कॅब वगैरेसुद्धा मिळायला हवी ना. त्याबरोबर रम्या ही लगेचच आता तिकडनं रागारागात निघून जाते. रम्याचा अगदी तीळ पापड झालेला असतो, तिचा चेहरा अगदी बघण्यालायक झालेला असतो. तर पार्थ आणि काव्या यांची गाडी हळूहळू रुळावरती येते. ते दोघंजणं एकमेकाबरोबर हळूहळू वेळ घालवत आहेत, चांगले वागत आहेत, हे सगळं बघून नंदिनीला बरं वाटलेलं असतं. तर आता इकडे रम्या ही रागारागात तिकडनं निघून गेलेली असताना आता इकडे नंदिनी मात्र हसत असते, कारण आता नंदिनीने रम्याला चॅलेंज केलं आहे की तू माझ्या बहिणीला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तिला काहीही त्रास होऊ देणार नाही. आणि आता नंदिनीने जे प्रॉमिस रम्याला केलेलं आहे, जी चॅलेंज केलं आहे, आता त्याच्यावरती काव्या ही खरी उतरत आहे आणि त्या गोष्टीचा आता नंदिनीला प्रचंड आनंद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता इकडे हे सगळं घडल्यावर पार्थ हा काव्याला गाडीने सोडत असतो. पार्थ हा चिडलेला असल्या कारणामुळे नेहमी एवढा बडबड करत असतो, पण आज तो गप्प असतो आणि चुपचाप तो त्याचं काम करत असतो, गाडी चालवत असतो. आता काव्य ही गोष्ट नोटीस करते आणि पार्थला म्हणायला लागते, श्श, बरं झालं पार्थ तुम्ही मला सोडताय म्हणून, नाहीतर बघा ना बाहेर केवढं ऊन आहे, ते घामाने पूर्ण भिजून गेले असते मी रिक्षाने जाताना. बाय द वे तुमची ना कार खूप छान आहे, मला सांगा किती मायलेज देते ही गाडी? त्याबरोबर मात्र पार्थ काही काव्याला उत्तर देत नसतो. काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ काहीतरी बोला, पण पार्थ काही बोलत नाही. काव्या विचार करते, कालपासून या देशमुखाच्या बोक्याने फक्त सस्पेन्स क्रिएट केला आहे, आता मलासुद्धा भीती वाटते. तर दुसरीकडे आता मालिनी काकू ह्या जीवावरती चिडलेल्या असतात. त्या म्हणत असतात, काय असा कसा हा मुलगा, विसरू कसं शकतो हा? इतक्यात त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. आता जीवा मालिनी काकूंना विचारायला लागतो, काय झालं आई, काय विसरलोय मी? त्यावर मालिनी काकू जीवाला काही उत्तर देत नसतात. नंदिनीही जीवाला काही सांगत नसते. तर जीवा त्या दोघींनाही विचारत असतो, काय झालंय, काय विसरलोय मी, बोला ना. तर आता त्या दोघीजणी एकमेकीकडे बघतात आणि गप्पच राहतात. तर दुसरीकडे आता पार्थ हा काव्याला त्या ठिकाणी घेऊन गेलेला असतो जिथे काव्या नेहमी बसते. पार्थ हा काव्याला म्हणत असतो की नाही, जाब नाही विचारणार आहे मी तुम्हाला, कारण तो हक्क अजून तुम्ही मला दिलेला नाही आहेत. वाटलं होतं जसं मला खोटं बोललेलं आवडत नाही, तसंच तुम्हालासुद्धा खोटं बोललेलं आवडत नाही. पण काव्या, विश्वासघात केला तो तुम्ही माझा.
आता हे बोलताना काव्या ही पार्थकडे बघतच असते, तर पार्थ हा नाराज असतो खूप. आता मात्र काव्याला कळत नसतं की आपण पार्थला काय सांगायचं, कसं समजवायचं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. तर चला, आता फायनली पार्थने काव्याला त्याच्या मनातली आढी ही सांगितलेली आहे आणि आता काव्य पार्थला काय एक्सप्लेनेशन देणार आणि कशा पद्धतीने ती पार्थला काय खरं काय खोटं सांगणार आणि कसा पार्थचा रागही घालवणार. तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच आता इकडे आपल्या पार्थ आणि काव्याच्या त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे. 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे आता त्यांची. तुम्हाला काय वाटतं 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन कसं असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि होऊन गेलेले सगळे एपिसोड बघून एपिसोडचा आनंद घ्या. धन्यवाद.